गरजेचं आहे. तर भोंदू खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू खरातवर गुन्हा दाखल झालाय. अशोक खरातसह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या आरोपी बावके आणि किरण सोनावणे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे आणि या सर्व व्यवहारांची आता एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे. तर जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी आता हे गुन्हे दाखल होताना बघायला मिळतात. खरातवरचा हा वैयक्तिक 11वा गुन्हा आहे. तसंच खरातसह पत्नी कल्पना खरातवर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे आता चौकशीची पावलं जी आहेत ती अधिक वेगाने पडताना बघायला मिळतात. तर एकूण 11 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि सविस्तर तपास या संदर्भातला सुरू आहे. त्यातच उद्या खरातची कोठडी संपते. या पार्श्वभूमीवर आता उद्या कोर्टामध्ये नेमके काय पुरावे आणि कोणकोणते मुद्दे सादर केले जातात हेही पाहणं महत्त्वाचं असेल. आमच्यावर बी व्याज कर्ज झालेलं होतं. साईचंद्र पंढरी इतर ठिकाणचं ते सर्व आम्ही त्या पैशातून भरून टाकलं काही. आणि मग नंतर त्याच्यानंतर त्यांचा हा प्रकार घडल्यामुळं मग नंतर आम्ही कर्ज स्वरूपाचा जो आम्ही पैसे घेतलेले होते व्याजी, ते पैसे आम्ही त्यांना परत देण्यासही तयार होतो. मग नंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. आता सरकारविषयी आमची एकच मागणी आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी. त्याच्यावर आमचं पोट चालतंय, आमचं परपंच पण त्याच्यावरच आहे. तर सरकारला आमची कळकळून विनंती की खरात विषय तुम्ही जाचून तपासणी करा. आमची फसवणूक झालेली याबद्दल, याच्यात आम्हाला काही माहीत नव्हतं. तो व्यक्ती असा अशोक खरात नावाचा व्यक्ती इतका फ्रॉड निघेल अशी तुम्हाला कधी कल्पना आली होती? नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांची आमची प्रॉपर्टी ज्यावेळेस आम्ही टीव्हीवर बघितली त्यावेळेस आम्हाला कळलं. आमचे भाऊ म्हणले तुमची प्रॉपर्टी त्यांनी त्याच्या नावावर करून घेतली, तेव्हा आम्हाला कळलं. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये खरातच्या पत्नीला आता केव्हाही अटक होऊ शकते अशी माहिती समोर येते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं कारवाईची टाकली जात आहेत पाहणं महत्वाचं आहे. आज पहाटे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात, त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे. यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे. त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे. आणि या गुन्ह्याचा जो काही आता पुढची बातमी